बातमी आहे बारामती विधानसभा मतदारसंघाच्या भवितव्याच्या संदर्भातली। अजित पवार यांच्या मृत्यूच्या नंतर बारामती मतदारसंघाचा वारसदार नेमका कोण या संदर्भातल्या चर्चा अजूनही सुरू आहेत। 2029च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होणार नाही असं सुप्रिया सुळेंसह कुटुंबामधले काही सदस्य सांगतात। मात्र त्याच वेळेला दुसरीकडे पवार कुटुंबामधल्या तिसऱ्या पिढीचे दौरे आणि परस्पर विरोधी वक्तव्य पवार विरुद्ध पवार या लढतीचेच संकेत देतात। कुटुंब म्हणून पवार एकत्र असले तरी राजकीय विरोध अजूनही कायम आहे। यामध्येच आता योगेंद्र पवार आणि जय पवार हे दोघेही बारामती अक्षरशः पिंजून काढतायत। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे योगेंद्र पवार मतदारसंघामध्ये रोज दौरे करतायत आणि भेटीगाठी देखील घेतायत। समस्या सोडवण्यावरती भर दिला जातोय। जी व्यक्ती लोकांचे प्रश्न सोडवेल त्यालाच बारामतीकर साथ देतील असं योगेंद्र पवारांनी म्हटलं। त्यामुळे 2024च्या प्रमाणे 2029ला देखील योगेंद्र रिंगणामध्ये उतरणार यामध्ये काही शंका नाहीये। दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांनी देखील बारामती मतदारसंघामध्ये अधिकाधिक वेळ द्यायला सुरुवात केली। लोकांच्या सुखदुःखामध्ये ते सहभागी होतात, नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतात, जनता दरबार घेतात आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यावरती भर देतात। या सगळ्यामुळे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं देखील ते बोलतात। तर कर्जत जामखेडमधून राजकारणामध्ये जम बसवलेल्या रोहित पवारांची देखील बारामतीमध्ये एंट्री घेण्याची सुप्त इच्छा आहे असंही बोललं जात आहे। राज्यसभेची एक जागा रिकामी झालेली आहे, त्या जागेसाठी अनेक नावांची चर्चा आहे, त्यात तुमचं बी नाव चर्चेत येतं। आता चर्चा तर होतीये, पण तसं माझी काही इच्छा नाही। मी तुम्हाला सांगितलं की मी सर्वांसाठी तिथं कामासाठी असणार आहे असं मला वाटत नाही। मी तुम्हाला फोनवरून पण तेव्हा सांगितलेलं की असं मला तर वाटत नाही। त्याच्यानंतर जयनी पण अशी इच्छा व्यक्त केली की असं आम्हाला कुणालाही नकोय, ही आमची इच्छा पण नाहीये। काल मी सुप्रियाताईंचं स्टेटमेंट पण बघितलं, सुनेत्रा वहिनींचं पण स्टेटमेंट बघितलं आणि आमची ही कुणाची इच्छा नाहीये असं होईल असं मला तरी वाटत नाही। वेगळे पर्याय असतात, वेगळे मार्ग आपण शोधू शकतो। कुटुंब म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे। तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी पवार विरुद्ध पवार हे माझ्याकडून तरी होऊ देणार नाही असं सांगून कुटुंब एक आहे असाच संदेश दिलाय। हे मी ऑफिशियली तुम्हाला सांगू इच्छिते आणि हे रेकॉर्ड करून ठेवा। मी कधीही पवार विरुद्ध पवार मी होऊ देणार नाही आणि ह्यावेळेस ही मी होऊ देणार नव्हते, पण आता दादा नाही, त्याच्यामुळे मी काही गोष्ट सांगणं गरजेचं मला वाटत नाही आणि जे झालं झालं गंगेला वाहिलं। पण इथून पुढे सुप्रिया सुळे कुठल्याही पवाराच्या विरोधात लढणार नाही। वेळ पडली तर दुसरा निर्णय घेईन, पण हे परत मी होऊ देणार नाही। सुप्रिया सुळे जेव्हा इलेक्शन लढेल ती कुठल्याही पवाराच्या विरोध, ज्याचं आडनाव बाई आबांची जी नातवंड असतील, आता नाही तर दुसरा कोणतरी पवार पाठवायची भारतीय जनता पार्टी, गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवारांची मुलं आणि नातवंड आहेत, त्याच्या विरोधात सुप्रिया सुळे इलेक्शन लढणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।